नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण टीआरटी बद्दल एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही देखील टीआरटी मध्ये स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2024-25 साठी अर्ज केलेला असेल आणि यामध्ये पोलीस किंवा सैन्य प्रशिक्षण तुम्ही निवडलेलं असेल तर त्याच्यासाठी आता संस्था निवडण्यासाठी लिंक इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो। आता सर्वप्रथम तुम्हाला संस्था निवडायचं, ठिकाण निवडायचं, कुठं तुम्हाला प्रशिक्षण घ्यायला जायचंय। त्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर ठीक आहे, तिथे निवड झाल्यानंतर आता पुढे निवड प्रक्रिया काय असणार आहे याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासोबत तुम्हाला ही संस्था आता कशी निवडायची, मोबाईलच्या माध्यमाने तुम्ही कशी संस्था निवडू शकता याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे आणि पुढे तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे याच्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत। काळजी करू नका मित्रांनो, ठीक आहे। तर बघा, ऑफिशियल वेबसाईट सर्वप्रथम मी इथं ओपन करून घेतो। ही ऑफिशियल वेबसाईट आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे। तर इथे आपल्याला हे कालचंच अपडेट बघण्यासाठी भेटलेलं आहे। बघा, पोलीस व सैन्य प्रशिक्षण, ठीक आहे, या पदासाठी जे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याच्यासाठी इथं आपल्याला संस्था निवडण्याची इथं तारीख इथं जाहीर झालेली मित्रांनो। कालपासूनच इथं संस्था निवडायला सुरुवात झालेली आहे, ठीक आहे। तर इथून तुम्ही हे पत्रक डाउनलोड करू शकता, जे मी इथं पत्रक ओपन करून घेतलेलं आहे। तर बघा, अशा प्रकारचं हे नोटीस मी इथं ओपन करून घेतलेलं आहे। यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल। इथे बघा, आपल्याला निवड प्रक्रिया कशी असणार आहे याच्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे, त्यावरती सुद्धा आपण बोलणारच आहोत। कारण यावरती देखील बहुतेक जास्तीत जास्त कॉल SMS आले होते की निवड प्रक्रिया आता कशी असणार आहे। कारण जेव्हा मागे ही योजना सुरू झाली होती मित्रांनो, तेव्हा जर म्हटलं तर जेवढ्या जागा होत्या तेवढे देखील अर्ज आलेले नव्हते, त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे तिथं सिलेक्शन झालेलं होतं। त्यानंतर पुन्हा ही नव्याने लिंक सुरू झाली, नव्याने ही योजना सुरू झाली मित्रांनो, आता मागील 1 ते 1.5 महिन्यामध्ये। आणि तेव्हा जर म्हटलं तर सोशल मीडियावरती, युट्यूब वरती बहुतेक जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड झाले, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचली आणि सर्व विद्यार्थ्यांना समजून आले येत्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला 72,000 रुपये भेटणार आहे मित्रांनो। याचा लाभ घ्यायला पाहिजे, ठीक आहे, या योजनेमार्फत। आणि त्यासोबत प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे। तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त अर्ज आले आणि जेवढ्या जागा होत्या त्याच्या जवळपास दुप्पट अर्ज आलेले आहेत मित्रांनो, असा एक अंदाज आहे। आणि त्याच्यानुसार आता निवड यादीमध्ये इथं बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो, निवड प्रक्रियेमध्ये इथं बदल झालेला आहे। याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत, काळजी करू नका। तर बघा मित्रांनो, आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे याच्याविषयी माहिती इथे तुम्हाला दिली आहे। त्या अगोदर इथे बघा, आपल्याला संस्था निवड करण्यासाठी ही लिंक असणार आहे आणि संस्था निवडण्याची तारीख इथं असणार आहे 7 तारीख, ठीक आहे। 7 तारखेपासून इथं संस्था निवडायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 17 नोव्हेंबर 2024। 17 तारखेपर्यंत तुम्ही इथं संस्था निवड करू शकता, रात्रीचं 12 वाजेपर्यंत, ठीक आहे। याच्याविषयी खाली माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर बघा, आता आपण संस्था कशी निवडायची, आपल्याला लॉग इन करून संस्था कशी निवडायची याच्यावरती लगेच आपण बोलणार आहोत 1 मिनिटामध्ये। परंतु त्या अगोदर निवड प्रक्रिया कशी असणार आहे याच्यावरती थोडक्यात चर्चा करून घेऊया। तर बघा, आता तुमची जी निवड प्रक्रिया असणार आहे मित्रांनो, निवड होणार आहे 10वीच्या टक्क्यांवरती, ठीक आहे। स्पष्टपणे इथं म्हटलेलं आहे, कारण थोडेसे जास्त अर्ज आलेले आहेत, तर त्याच्यामुळे आता 10वीच्या टक्क्यांनुसार तुमची निवड होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार ही निवड इथं केली जाणार आहे, ठीक आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार जर विचार केला तर जे पण आता इथं बघा, टीएसपी नुसार, टीएसपी जिल्ह्यानुसार इथं निवड होणार आहे। प्रत्येक टीएसपी जिल्ह्यानुसार जर विचार केला तर 1000 विद्यार्थी घेतले जाणार आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार टीएसपी नुसार 1000 विद्यार्थी घेतले जाणार आहे आणि ही निवड तुमची होणार आहे 10वीच्या टक्क्यांवरती, ठीक आहे। आणि नॉन टीएसपी नुसार प्रत्येक जिल्ह्यातून इथं 350 म्हणजे टीएसपी, ठीक आहे, टीएसपी आणि नॉन टीएसपी टोटल जर म्हटलं तर 1350 विद्यार्थी इथं प्रत्येक जिल्ह्यातून इथं घेतले जाणार आहेत टीएसपी नुसार आणि नॉन टीएसपी नुसार। आणि त्यासोबत 20% ज्या जागा आहेत मित्रांनो, प्रति जिल्हा जर म्हटलं तर अधिकेचे जे उमेदवार आहेत त्यांना दिले जाणार आहेत। तर सर्व उमेदवार हे एसटी कॅटेगरीचे असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला समजून आलं, टीएसपी आणि नॉन टीएसपी प्रत्येक जिल्हा जर टोटल विद्यार्थी जर म्हटलं तर एकूण 1350 हे विद्यार्थी झाले आणि 20% हे जे जागा आहेत प्रत्येक जिल्ह्यातून अधिकेचे जे उमेदवार आहेत त्यांना दिल्या जाणार आहेत मित्रांनो। परंतु सर्व विद्यार्थी एसटी कॅटेगरीचे असणं गरजेचं असणार आहे। ज्यांनी जसा अर्ज भरलाय त्याची जशी माहिती असेल, त्यांनी जे पण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यानुसार या जागा दिल्या जाणार आहेत। जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून 1350 ते 1500च्या दरम्यानमध्ये विद्यार्थी इथं त्यांची निवड केली जाणार आहे 10वीच्या टक्क्यांनुसार। हे तुम्हाला इथं समजणं गरजेचं असणार आहे। आता इथून पुढे तुम्हाला संस्था कशी निवडायची, कुठे निवडायची याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला या
पत्रकामध्ये दिलेली आहे. तुम्ही सविस्तर माहिती इथं वाचून घ्या. हे पत्रक ओपन करा, संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. बाकी जेवढे पण तुमच्या मनातील प्रश्न असतील त्याच्याविषयी संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, तिथून हे पीडीएफ डाउनलोड करा. बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथून होम पेज वरतून तुम्ही हे पीडीएफ डाउनलोड करू शकता. ठीक आहे, इथून हे पीडीएफ डाउनलोड होतं. आता आपण डायरेक्टली इथं संस्था कशी निवडायची त्याच्याविषयी बोलणार आहोत. तर बघा, संस्था निवडण्यासाठी याच वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. इथं तुम्ही क्लिक करू शकता. इथं बघा ऑनलाईन विकल्प पोर्टल, इथे तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. ठीक आहे, अशा प्रकारचं एक पेज ओपन होऊन येईल. नाहीतर जर असं पेज आलं तर तुम्हाला इथे कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन आहे बघा, कॅन्डिडेट लॉग इन इथे तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे, त्यानंतर बघा अशा प्रकारचं इथं पेज ओपन होऊन येणार आहे. आता व्यवस्थित इथून पुढे जो व्हिडिओ असणार आहे व्यवस्थित बघा. आता इथे बघा, तुम्ही जो रजिस्टर ईमेल आयडी दिला होता जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तो, आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा, म्हणजेच तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा. हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा टाकून खाली लॉग इनचा ऑप्शन आहे बघा, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर पटकन आता एका विद्यार्थ्याचं मी इथं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून इथं लॉग इन करून घेतो आणि पुढे संस्था निवडायची कशी त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देऊन देतो. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल तुमच्याकडे इथे दिसून येणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचंय, सर्वप्रथम इथं प्रोफाईल बघून घ्यायची आणि त्यानंतर इथं ऍप्लिकेशन फॉर्म तुमचं इथे डाउनलोड करून ठेवायचं आहे. जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा ऍप्लिकेशन फॉर्मची गरज पडत असते, तेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथूनच डाउनलोड करून ठेवा. नंतर जर वेबसाईट पुन्हा बंद झाली तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येणार नाहीये. त्यामुळे आताच लॉग इन होतंय ते डाउनलोड करून ठेवा. आता तुम्हाला इथं संस्था निवडायची, त्याच्यासाठी इथं सिलेक्ट फॉर पोलीस मिलिटरीचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करून इथे क्लिक करायचंय. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता सर्वप्रथम तुम्ही ज्याच्यासाठी पण अर्ज केला असाल, जसं की सैन्य प्रशिक्षण, पोलीस प्रशिक्षण, ते तुम्हाला दिसून येईल. ज्याच्यासाठी पण तुम्ही इलिजिबल असाल ते तुम्हाला इथे दिसून येईल. जसं की इथं या मुलाने सैन्य प्रशिक्षणासाठी देखील अर्ज केला होता, तर त्याच्यासाठी तिथं नॉट इलिजिबल आले, म्हणजे तुम्ही पात्र नाही, इथे तुम्ही अर्ज करू शकत नाही, संस्था निवडू शकत नाही. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला काय करायचंय, ज्याच्यासाठी पण इलिजिबल आहात त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे. इथे तुम्हाला पर्सेंटेज दिसतील, एकूण 6 महिन्याचं ड्युरेशन दिसेल. प्रत्येक महिन्याला 1000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर 12,000 रुपये तुम्हाला वन टाइम दिले जाणार आहे. अशा प्रकारचे एकूण 72,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय हेअरचा ऑप्शन आहे, अप्लाय हेअर वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घ्यायचंय तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा. कोणताही जिल्हा तुम्ही इथे निवडू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर सेव्ह वरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथं शोअर करण्यासाठी ऑप्शन येईल, इथं येस कन्फर्मचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करतो. ठीक आहे, येस कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर पुढील अशा प्रकारचं पेज इथं ओपन होऊन येईल. आता तुम्ही जो पण जिल्हा निवडला असेल, जर तो तुम्हाला बदलायचा असेल तर इथं बॅक यायचे, काय अडचण नाही. ठीक आहे, बॅक येऊन तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता. कुठं कुठं प्रशिक्षणाच्या संस्था आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता. इन्स्टिट्यूट नेम तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यांना तुम्ही कॉल करू शकता, त्यांचे नंबर दिलेले असतात, तिथे तुम्ही कॉल करू शकता. काही अडचण नाही. मी थोडासा ब्लर करताय नंबरवरती. ठीक आहे, बाकीची माहिती तुम्ही बघू शकता. तर आता तुम्हाला काय करायचंय, प्रेफरन्स द्यायचे, कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा, कोणत्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायला जायचंय. आता तुम्ही जो पण जिल्हा निवडता त्या जिल्ह्यानुसार काही ठिकाणी 2 असतील, काही ठिकाणी 3 असतील, काही ठिकाणी 4-5 प्रशिक्षण केंद्र असतील. तुम्ही कोणताही इथं निवडू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, आता ते कसे निवडायचे त्याच्याविषयी माहिती देतो. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम इथं प्रेफरन्स द्यायचे, जसं की इथं मी सर्वप्रथम जे इन्फिनिटी अकॅडमी आहे, ठीक आहे, त्यांच्याशी माझं इथं जर म्हटलं तर कॉलवरती बोलणं झालं होतं, त्यांचे नंबर वगैरे दिसतील. प्रत्येक जो इन्स्टिट्यूट आहे, ठीक आहे, इन्स्टिट्यूटचं तुम्हाला त्याच्याविषयी नाव दिसेल, डिस्ट्रिक्ट दिसेल, ठिकाण वगैरे, आणि त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट नंबर, त्या सरांचं नाव वगैरे दिसेल. याच्याविषयी माहिती तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे कशा प्रकारे ते तुम्ही इथं अशा प्रकारे निवडू शकता. जसं की याला 1 नंबर दिलं, याला 2 नंबर, याला 3 नंबर, 4 नंबर, अशा प्रकारचे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. ठीक आहे, हे तुम्ही तुमच्यानुसार द्या. तुम्हाला जिथे पण जायचं असं प्रशिक्षण घ्यायला ते तुम्हाला इथे निवडायचे, प्रेफरन्स द्यायचे. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये. परंतु हे प्रेफरन्स का घेतले जातात मित्रांनो, जसं की 1 नंबरचं मी हे निवडलं, जर तुमच्या टक्क्यानुसार तुमचं इथं सिलेक्शन झालं तर तुम्हाला तिथेच प्रशिक्षण घेण्यासाठी जायचंय. इथे नाही झालं तर तुमचा 2 नंबरचे जे प्रेफरन्स निवडले त्याच्यासाठी तुमचा विचार केला जाईल. तिथे नाही झालं तर 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा विचार केला जाईल. जिथं पण तुमचं सिलेक्शन होईल तिथे तुम्हाला प्रशिक्षणाला जायचंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचंय. ठीक आहे, तर बघा आता सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला अशा प्रकारची उपलब्ध झालेली आहे. तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिसत असतील बघा, मोबाईल नंबर प्रत्येक इन्स्टिट्यूटचे दिलेत. याच्यावरती कॉल करा, काय सुविधा आहेत, कसं प्रशिक्षण आहे, कोणकोणतं प्रशिक्षण दिलं जाणार आहे, तुमचे टायमिंग काय असणार आहे, बाकीचे जेवढे पण तुमच्या मनातील प्रश्न असतील ना ते तुम्ही या नंबरवरती कॉल करून विचारू शकता, काहीच अडचण नाहीये. ठीक आहे, तर हे नंबर त्याच्यासाठी दिलेत, तुम्ही व्यवस्थित कॉल करा आणि त्यानंतर कॉल केल्यानंतर व्यवस्थित हे प्रेफरन्स तुम्ही तुमच्या मनाने द्या. आणि त्यानंतर फ्री द ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं ऑप्शन आहे,
इथे तुम्ही क्लिक करणार. इथे व्ह्यू डिटेलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही त्या प्रेफरन्स विषयी त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. इथे बघा अशा प्रकारची माहिती दिलेली आहे, संपूर्ण काही दिलेलं असतं. त्याच्याविषयी माहिती दिली, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, त्यानंतर ऍड्रेस, संपूर्ण ऍड्रेस कोणता असणार आहे, संपूर्ण काही तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही अशा स्वरूपाने इथे जाणून घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारे बघा हे तुम्हाला इन्स्टिट्यूटचं प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्यानंतरच प्रेफरन्स तुम्ही निवडा. तर बघा आता मी फक्त जर म्हटलं तर व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी हे सांगत आहे. तर मी ऑलरेडी 1-2 इन्स्टिट्यूटशी बोललेलो आहे, त्या सरांशी बोलणं झालेलं आहे. जवळपास सुविधा सर्वांकडे चांगलंच आहे. प्रशिक्षण प्लस तुमची जे ट्रेनिंग आहे म्हणजेच आपलं जे ग्राउंड आहे ते देखील इथं होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही हे निवडा आणि त्यानंतर इथं प्लीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करणार. ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर बघा थोडंसं अजून खाली घेतो, अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातील. इथे तुम्हाला काय येईल, आता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती ओटीपी तुम्हाला इथं सेंड केले जातील. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही हे व्यवस्थित निवडा, हे प्रेफरन्स व्यवस्थित द्या, त्या सरांशी बोला, कॉन्टॅक्ट करा, काय काय सुविधा आहे त्याच्याविषयी माहिती द्या आणि माहिती घ्या आणि त्यानंतर हे प्रेफरन्स वगैरे निवडा. ठीक आहे, तर बघा इथे ईमेलचा ओटीपी टाकून इथं व्हेरीफाय मी करत आहे. तर ठीक आहे, व्हेरीफाय कसं होतं आपण ते देखील जाणून घेऊया. तर 61 42 60 ओटीपी तर बरोबर टाकलेला आहे, परंतु इनव्हॅलिड ओटीपी दाखवत आहे. काय अडचण नाही, मोबाईलचा जो ओटीपी आलेला आहे तो देखील आपण टाकून बघूया, जेणेकरून काय अडचण असेल तर ती लगेच आपल्याला इथं समजून येणार आहे. तर बघा मोबाईलवरती देखील ओटीपी आलेला आहे. तर बघा अशा प्रकारचं ओटीपी टाकून इथं व्हेरीफाय ओटीपी तुम्ही इथं करून घेणार. बघा एक ओटीपी इथं व्हेरीफाय झालेला आहे. ईमेलचा देखील ओटीपी बरोबर आहे, परंतु इथं इनव्हॅलिड ओटीपी दाखवत आहे. काय अडचण नाही, पुन्हा आपण रिसेंड ओटीपी करूया. त्यानंतर इथं व्हेरीफाय करून पुढील माहिती देतो. तर बघा पुन्हा एक नवीन ओटीपी आलेला आहे, तो टाकून तुमच्या समोर इथं व्हेरीफाय केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, मी एवढी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे, युट्यूब वरती तुम्हाला दुसरीकडे अशा प्रकारची माहिती भेटणार नाहीये मित्रांनो. ठीक आहे, ओटीपी व्हेरीफाय झालाय, सबमिट फॉर्मचा ऑप्शन आहे, इथं शुअर करण्यासाठी ऑप्शन आहे, कन्फर्म वरती ऑप्शन आहे. तर बघा मी कन्फर्म करत आहे. तर बघा कन्फर्म इथं झालेलं आहे, सक्सेस. ठीक आहे, इथं अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथं इन्स्टिट्यूट जे आपण प्रेफरन्स दिले ते तुम्हाला दिसून येतील. बाकी माहिती तुम्हाला वरती दिलेली आहे, थोडीशी ब्लर करताय, बाकीची माहिती तुम्ही बघू शकता आणि इथे हे डाउनलोड करून तुम्ही ठेवू शकता. कोणकोणत्या इन्स्टिट्यूटला तुम्ही प्रेफरन्स दिले ते तुम्ही इथं बघू शकता, संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे, इथं डाउनलोडवरती क्लिक करून ही माहिती मी डाउनलोड करून ठेवू शकतो. तर अशा प्रकारची एवढीच प्रक्रिया असणार आहे, याच्या व्यतिरिक्त काही दुसरी प्रक्रिया नाहीये मित्रांनो. याचप्रमाणे तुम्ही प्रेफरन्स वगैरे देऊ शकता. बघा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रेफरन्स डिटेल इथे आपल्याला दिलेली आहे. तुम्ही कोणकोणाला 1 नंबर 2 नंबर दिले ते त्याच्या सिरियलनुसार ते तुम्हाला इथं दिसून येतील, त्यांचे नंबर वगैरे तुम्हाला दिसून येतील. या प्रमाणामध्ये तुम्ही तुमचे प्रेफरन्स इथं निवडू शकता मित्रांनो. आजपासून सुरू झालेले आहेत प्रेफरन्स निवडण्यासाठी. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाते. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.